मित्रांनो नमस्कार, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गदादे। मित्रांनो, आज तुमच्या पुढे येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुढच्या काही दिवसातच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मला तुमच्याशी संवाद साधायचा होता आणि म्हणूनच मी तुमच्या पुढे आज YouTube चॅनलच्या माध्यमातून आलो। खरं तर मित्रांनो, गेल्या 50, 60, 70, 80, 90, 100 वर्ष आपण जर असं पाठीमागं पाहिलं तर आपल्या काही अगोदरच्या ज्या पिढ्या होत्या ते एका गावावरून दुसऱ्या गावावरती भटकंती करायचे, पाण्या वाचून, अन्ना वाचून, जनावरं मरायची आपल्याला पाहायला भेटायची। एवढंच नाही तर रोगराईमध्ये माणसं मरायची, एवढंच नाही तर लोकांना रोजगार उपलब्ध होत नव्हता। कुठे राला बिल्डिंगची कामं आपल्या आई वडिलांनी केली तर त्यांच्या अगोदरच्या काळामध्ये जर बघितलं तर कुठेतरी जनावरं चराईचा उद्योग करून किंवा जे काही तुटपुंजा उत्पन्नावरती काही कडधान्य पिकवून आपली लोक राहायची। खरं तर त्याच्याही पाठीमागे जर बघितलं तर शिकारी करून लोक राहायची। म्हणजे गेल्या 300-400 वर्षामध्ये मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला पाहायला भेटतो। कारण आज आलिशान गाड्या, आलिशान बंगले, आलिशान राहणीमान, चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण आपल्या इथं भेटत आहे आणि म्हणून हे सगळं काही जो बदल झालेला आहे हा नेमका का झाला, अचानक असं मानवी जीवनामध्ये बदल का होत गेले, याचं महत्वाचं कारण म्हणजे या लोकांच्या आपल्या समाजाच्या कल्याण व्हावं, समाजाच्या हित व्हावं, समाजामध्ये आमूलाग्र बदल व्हावा, समाज मोठ्या पदावरती जाऊन विराजमान व्हावा, सामाजिक क्रांती व्हावी, सामाजिक बदल व्हावे, समाजाचं राहणीमान सुधारावं, यासाठी अनेक माणसांनी आपलं आयुष्य या समाजाच्या कल्याणासाठी खर्ची घातलेला आहे। म्हणजे ज्यावेळेस 100 दाणे हवे असतात त्यावेळेस एका दाण्याला स्वतःला जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं। अगदी तसंच या समाजाचं कल्याण व्हावं, या समाजाला पाहिजे तेवढ्या गोष्टी मुबलक मिळाव्यात म्हणून अनेकांनी स्वतःचं आयुष्य त्या एका दाण्याप्रमाणे गाडून घेण्याचं काम केलेलं आहे आणि हे गाडून घेतल्यामुळे पुढच्या समाजाचा उत्कर्ष पाहायला भेटतो। म्हणजे आज आपण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हा आपल्याला सुसंस्कृत किंवा पुढे गेलेला पाहायला भेटतो। याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी, अनेक महापुरुषांनी, अनेक महान स्त्रियांनी आपल्या आयुष्याला पूर्णपणे समाजाच्या कल्याणासाठी वाहून घेतलं आणि म्हणून आज आपल्याला हे सुखाचे दिवस पाहायला भेटतात। कमीत कमी घराच्या बाहेर पडल्यानंतर 2 घास पोटाला मिळावे, त्यासाठी आवश्यक असणारा रोजगार कमवून घरी यावं, एवढी तरी सुबत्ता आज महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली आहे। पण ती सुबत्ता जर गेल्या 500-600 वर्षापूर्वी जर पाहिलं तर लोक शिकारी करून जगायची, नवे उपासमारीनं अनेकांचे हाल व्हायचे। एखादा भला मोठा दुष्काळ पडला तर मोठे पाण्याचे स्रोत नव्हते ना, माणसाच्या विचारांची तेवढी उंची होती, माणसं अनैतिक मार्गाने जायची, एकमेकांवरती मारायचं, हाणायचं, तुटून पडायचं आणि आपलं पोट भरायचं। अशा पद्धतीच्या रानटी जीवनशैलीमधून आज आपण उत्तम सुसंस्कृत जीवनशैलीकडे प्रवास केला। या सगळ्याच्या पाठीमागे महत्वाचं कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये, मग महाराष्ट्र असेल, देश असेल, अनेक लोकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे आणि त्यामध्येच एक अपरिचित राहिलेलं नाव, तसं अपरिचितही म्हणता येणार नाही कारण ते नाव एक धर्मपारायण वृत्तीची महिला म्हणून लोकांच्या पुढे आलं। ते नाव दान धर्म करणारी एक महिला म्हणून लोकांच्या पुढे आलं। खरं ते चित्रपटांच्या माध्यमातून असेल, मालिकांच्या माध्यमातून असेल, लोकांच्या पुढे आलं। मात्र खऱ्या अर्थानं जे नाव आदर्श आणि तत्वशील राज्यकारभाराच्या माध्यमातून किंवा तो इतिहासाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे येणं गरजेचं होतं, त्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर। आणि म्हणून शोकांतिका या गोष्टीची आहे की ज्या लोकांनी या समाजाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं त्यामधलंच एक नाव म्हणजे अहिल्यादेवी होळकर। मात्र फक्त धर्मपारायण वृत्तीच्या महिला म्हणून त्यांचं नाव जगाच्या पटलावरती लिहिण्यात आलं। तेच नाव आदर्श आणि तत्वशील राज्यकर्त्या, त्यांच्या आयुष्यामध्ये, राज्यकारभारामध्ये त्यांनी केलेल्या उत्तम कार्यामुळे लोकांचं कल्याण झालेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि म्हणून त्याच अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास तुमच्यापुढे पोहोचवण्यासाठी या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत। तरी मी सर्वांना विनंती करतो की या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होणारे विचार, अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा, जेणेकरून आज आपल्या मित्रपरिवार, मोठा वर्ग आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पाहायला भेटतो
या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांची पेरणी होण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। तरी मी आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पहिल्या भागाकडे जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे YouTube चॅनलवरून प्रसारित होणारे भाग त्या वेळेस लोकांपर्यंत पोहोचवा। त्याला लाईक आणि कमेंट पण द्यायला विसरू नका। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्याही माझ्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका। धन्यवाद।